साधारण वर्षभरापूर्वी आंतरवाली सरेट येथे शासन आपल्या दारी या योजनेच्या निमित्ताने मराठा आंदोलन ज्या ठिकाणी सुरू होतं त्या आंदोलन स्थळावरती पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आणि इथूनच सुरुवात झाली महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासातली एक वेगळी कलाटणी देण्याची। या नेतृत्व इथे जे उभं राहिलं त्या नेतृत्वाचं नाव होतं मनोज जरांगे पाटील। मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा पुन्हा एकदा सरकारपुढे निर्माण केला आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ना भूतो ना भविष्यती असं आंदोलनाला सुरुवात केली। खरं तर आंतरवाली सराटी येथून सुरू झालेल्या या आंदोलनाची धग हळूहळू करत संपूर्ण महाराष्ट्रभरती पेटली आणि लोकसभेनंतर विधानसभेच्या रिंगणामध्ये जरांगे पाटील उतरणार, त्यांचे 288 उमेदवार हे विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरणार, जरांगे पाटील स्वतःचं एक सरकार स्थापन करणार आणि मराठा आरक्षण या विषयावरती पूर्णविराम लावणार अशी एकंदरीत आशा संपूर्ण मराठा समाजाला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला लागलेली होती। एकूणच मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मनोज जरांगे पाटील कुठला पत्ता टाकतील याकडे सर्व मराठा समाज आणि महाराष्ट्राची जनता ही आतुरतेने बघत होती, त्या गोष्टीची वाट बघत होती। आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपला महमूद फॉर्म्युला म्हणजेच मराठा, मुस्लिम आणि दलित हा फॉर्म्युला चालवणार असल्याचं जाहीर केलं। यानुसार हे तिन्ही समाज एकत्र येऊन सरकार स्थापन करतील आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि इतर मुद्दे हे मार्गी लावतील असे एकंदरीत समोर आलेलं होतं। प्रस्तावित सरकारला अतिशय डोकेदुखी ठरणारा हा विषय होता, परंतु 4 नोव्हेंबरच्या पहाटे आपले पूर्ण 288 उमेदवार मनोज जरांगे पाटील जाहीर करणार असं त्यांनी सांगितलं होतं। परंतु अचानक ज्या गोष्टीची संपूर्ण मराठा समाज, संपूर्ण महाराष्ट्राची जनता वाट बघत होती, नेमका तोच विषय पुन्हा एकदा सगळ्यांच्या समोर आला आणि अचानक मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं की मनोज जरांगे पाटील हे विधानसभेच्या रिंगणात उतरणारच नाहीयेत। ही बातमी जशी समाज माध्यमांवरती झळकली त्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया उमटायला लागल्या, अनेक जण यावरती वेगळ्या तर्कवितर्क लावायला लागले। परंतु एकंदरीत या सर्व विषयांवरती तर्कशुद्ध अभ्यासपूर्ण चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत सन्माननीय आरक्षणाचे अभ्यासक आदरणीय डॉक्टर बाळासाहेब सराटे सर। सर नमस्कार। जय श्री सर, मला तुम्हाला सगळ्यात अगोदर प्रश्न विचारायचा आहे की संपूर्ण मराठा समाज ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होता ते म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांचे 288 उमेदवार कोणते असणार आहेत, कुठल्या मतदारसंघांमधून ते उमेदवार उभे असणार आहेत, कुठे पाठिंबा असणार आहे आणि कुठे पाडापाडीचं राजकारण जरांगे एकंदरीत करणार आहेत। परंतु या सगळ्या विषयांवरती पूर्णविराम एकाच गोष्टीने पडलाय की मनोज जरांगे पाटील हे विधानसभेच्या रिंगणात उतरणारच नाहीयेत। नक्की मनोज जरांगे पाटील यांनी हा जो निर्णय जाहीर केलाय की ते विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरणारच नाहीयेत, तर यामागचं नक्की कारण तुम्हाला काय वाटतं आणि एकंदरीत तुम्ही या विषयाला कशा पद्धतीने बघताय? जय शिवराय। साधारण 2-3 महिन्यापूर्वी मी जरांगे पाटलांच्या आंदोलनासमोर नेमके काय पर्याय आहेत याच्याबद्दल एक पोस्ट केली होती आणि तेव्हा मी स्पष्टपणे सांगितलं होतं की जरांगे पाटलांच्या आंदोलनासमोर साधारण 4च पर्याय आहेत। एक म्हणजे त्यांनी महाविकास आघाडीला पूर्णपणे पाठिंबा द्यावा आणि पूर्णपणे त्यांच्या मागे उभे राहावं आणि त्यांचं सरकार आल्यानंतर त्यांच्याकडून आपल्या प्रश्नाची सोडवणूक करून घ्यावी। हे जर तुम्हाला करायचं नसेल तर मग महायुतीच्या पाठीमागे सर्व उभं राहावं समाजाने आणि त्यांच्याशी जर जुळत असेल तर त्यांच्याकडून आपला प्रश्न सोडवून घ्यावा। पण हे शक्य नसेल किंवा हे करू नये असं समाजाला वाटत असेल, जरांगे पाटलांना जर वाटत असेल की हे दोन्ही आघाड्या आणि युती आपल्या कामाची नाही, तर त्यांनी स्वतःचा पक्ष काढावा आणि पूर्ण ताकदीनिशी महाराष्ट्रात एक निर्णायक बहुमतापर्यंत उमेदवार निवडून आणावेत आणि त्याच्या माध्यमातून सरकार स्थापन करून मराठा समाजाचेच नव्हे तर सर्व वंचित घटकाचे प्रश्न सोडवावेत। आणि राजकारणाच्या मध्ये हे 3च मार्ग त्यांच्याकडे होते, परंतु त्यांनी या 3 मार्गाचा अवलंब न करता त्यांनी सामाजिक आंदोलन ठेवण्याच्या ऐवजी जो 4था मार्ग होता की त्यांनी कशातच पडू नये, सामाजिकच राहावं, याच्याऐवजी त्यांनी अर्धा काम करायचा प्रयत्न केला। म्हणजे त्यांनी सामाजिक आंदोलनही ठेवायचा प्रयत्न केला आणि निवडणुकीत उतरायचा पण प्रयत्न केला। निवडणुकीत आम्ही कोणाच्या विरुद्ध आहे याच्याबद्दल फार स्पष्टता ठेवली नाही,
परंतु देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष यांना आम्ही संपवण्यासाठी हे सगळं आंदोलन करतोय, निवडणुकीत उतरतोय, अशा पद्धतीचा एक संदेश वारंवार दिला। आता याच्यामध्ये आपण त्यांची शब्दरचना सोडून देऊ, ते भाजपबद्दल किंवा फडणवीसांबद्दल काय बोलले हे शब्दशः विचारात घ्यायची गरज नाही आहे, पण त्यांचा एकंदरीत कल समाजासमोर वारंवार आलेला आहे। म्हणजे जरांगे पाटील निवडणुकीच्या संदर्भात काय विचार करतात ही गोष्ट लपून राहिलेली नाही। त्यांनी स्पष्टपणे समाजाला गेल्या 2-3 महिन्यापासून सातत्याने एक संदेश दिलेला आहे की आपल्याला देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय एन्काउंटर करायचा आहे, म्हणजे त्यांना राजकारणातून संपवायचं आहे आणि भारतीय जनता पार्टीला सुपडा साफ करायचा आहे। हा संदेश त्यांनी दिलेला होता, त्यात काही शंकाच नाही आहे। परंतु लोकसभेला हा संदेश न देताही त्यांना ते साध्य झालं होतं। भारतीय जनता पार्टीला लोकांनी मत देऊ नये अशी त्यांची जी अपेक्षा होती ती जनतेने, मराठा समाजाने पूर्ण केली होती। निवडणुकीमध्ये ते तसे पडलेही नव्हते आणि त्यांनी तसा स्पष्ट संदेशही दिला नव्हता। परंतु या येत्या विधानसभेसाठी त्यांनी असा संदेश ऑलरेडी आधीच देऊन ठेवलेला आहे। परंतु दरम्यानच्या काळामध्ये जेव्हा आचारसंहिता लागली आणि 20 तारखेपासून अर्ज भरायला सुरुवात झाली, तर जरांगे पाटलांनी त्याच्या आधीच डिक्लेअर केलं होतं की आम्ही उमेदवार उभे करणार, जिथे जिथे मराठा समाजाच्या शक्तीनिशी आम्ही जिंकू शकतो त्या ठिकाणी आम्ही उमेदवार देणार आणि आमचे उमेदवार निवडून आणणार। जिथे तिथे आम्हाला जिंकून येणे शक्य नाही तिथे आम्ही कोणाला तरी पाठिंबा देऊ आणि कोणाला तरी पाडू, म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना पाडू, असा एक त्यांनी संदेश दिलेलाच आहे। परंतु उमेदवार उभे करू हे मात्र त्यांनी ठरवलेलं होतं। मग किती उमेदवार उभे करणार, तर साधारण 100-125 उमेदवारापर्यंत ते उभे करतील असा एकूण अंदाज दिसत होता। म्हणून मग त्यांनी सगळ्या समाजातल्या इच्छुक उमेदवारांना अर्ज करायला सुद्धा सांगितलं होतं। म्हणजे आचारसंहिता लागल्यानंतर महाराष्ट्रातल्या विविध मतदारसंघामधून अर्ज करायला त्यांनी सांगितलं आणि पहिल्या टप्प्यात 800 अर्ज आले होते, नंतर 3-4 हजारापर्यंत त्यांच्याकडे अर्ज आले होते। एवढंच नाही तर त्यांनी अर्ज भरल्यानंतर म्हणजे 21 तारखेनंतर इच्छुक उमेदवारांबरोबर वेगवेगळ्या मतदारसंघावार बैठका सुद्धा केल्या। म्हणजे इथे किती उमेदवार आहेत, त्यांची काय प्रोफाईल आहे, ते कशासाठी निवडणूक लढू इच्छितात, आपल्याला असं सगळं निवडणुकीची जी तयारी ज्याला म्हणता येईल ती तयारी तर त्यांनी ऑलरेडी सुरूच केली होती। आणि त्यापर्यंत म्हणजे त्या तयारीपर्यंत इच्छुक उमेदवाराला बोलवून त्यांच्या बैठका घेऊन आपल्याला फॉर्म भरायचे आहेत आणि सगळ्यांनी फॉर्म भरा हे सांगेपर्यंत जरांगे पाटलांच्या पिक्चरमध्ये मुस्लिम मौलवी आणि बौद्ध धर्माचे जे धर्मगुरू आहे यांचं कुठे स्थान आलेलं नव्हतं तोपर्यंत। म्हणजे जरांगे पाटलांकडे जे अर्ज आलेले होते ते मराठा समाजाच्या जीवावरच आलेले होते आणि जरांगे पाटलाच्या आंदोलनावरच आलेले होते। हे सगळे पश्चात आलेले आहेत। म्हणजे मौलाना नोमानीची भेट काय झाली, नंतर ते त्यांना तिथे भेटले, तिथे त्यांची चर्चा झाली। आनंदराज आंबेडकर असतील, राजरत्न आंबेडकर आधीपासून भेटत होते, पण ज्याला बौद्ध धर्मीय म्हणून काही लोक तिथे आले, काही भंतेजी आले, तसे नोमानी साहेब आणि मुस्लिम धर्मगुरू पण त्या ठिकाणी आले। तर हे नंतर आलेले लोक आहेत पिक्चरमध्ये। जरांगे पाटलाचा निवडणूक लढविण्याचा, उमेदवारांना अर्ज करायला लावण्याचा, त्यांच्या मुलाखती घेण्याचा हा सगळा विषय त्याच्या आधीचा आहे। म्हणजे मराठा समाजाच्या आंदोलनाच्या जीवावरच जरांगे पाटील काही उमेदवार देऊ इच्छित होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। हे करत असताना जरांगे पाटलांना सर्व स्तरातून पाठिंबा आहे ह्याची चाचपणी त्यांनी केली होती आणि ती वस्तुस्थिती होती। त्यांना सामान्य समाजातून पाठिंबा मिळालेला आहे, जातीपातीच्या पलीकडे पाठिंबा मिळालेला आहे याची जाणीव त्यांना पण होती आणि उमेदवारांना पण होती। आजही ती वस्तुस्थिती आहेच। त्यामुळे काल जेव्हा जरांगे पाटलांनी 14 ठिकाणी उमेदवार आम्ही उभे करणार आणि 7-8 ठिकाणचे जे उमेदवार आहेत 11 ठिकाणी मला वाटतं की तिथले उमेदवार आम्ही पाडणार, म्हणजे काय तर एकाला पाडून आम्ही दुसऱ्याला पाठिंबा देणार आहोत। त्यात आमचं गंगापूर खुलताबाद मतदारसंघ आहे,
किंवा बोर्डीकरांचा मतदारसंघ आहे, लोणीकरांचा मतदारसंघ आहे, असे भरपूर मतदारसंघ त्यांनी जाहीर केले होते. औसा होतं समजा. तर असे 14 मतदारसंघात पाडायची घोषणा केली आणि 14 मतदारसंघात उमेदवार द्यायची घोषणा केली आणि 11 मतदारसंघ त्यांनी स्पष्ट केले की आपल्याला हे पाडता येतील. तर चांगली गोष्ट झाली की जरांगे पाटलांनी जे ठरवलं होतं त्या दिशेने एक पाऊल टाकलेलं होतं. आणि कालपर्यंत मीडियाच्या दृष्टीने सुद्धा जरांगे एक हिरो होते आणि त्यांचं राजकीय पटलावरचं स्थान अढळपणे राहील असं सगळं बोललं जात होतं. आता मी जे आधी अपेक्षा व्यक्त करत होतो त्याच्या दृष्टीने त्यांनी केलेलं नव्हतं, ही वस्तुस्थिती आहे. मला वाटत होतं त्यांनी पूर्णांशाने निवडणुकीत उतरावं आणि पूर्णांशाने सगळे उमेदवार एक निर्णायक आकडा निवडून आणावा आणि स्वतः मुख्यमंत्री व्हावं किंवा सरकार त्यांच्या नेतृत्वात बनावं आणि समाजाचे प्रश्न सुटावे. याला म्हणायचं की पूर्ण निवडणुकीत उतरा. ते केलं नाही त्यांनी. ठीक आहे, त्यांना जेवढं करावं असं वाटत होतं त्या दिशेने त्यांनी पाऊल टाकलं आणि काल त्यांनी उमेदवारीची घोषणा म्हणजे मतदारसंघ सांगितले आणि कुठे पाडायचं हे सांगितलं. एक समाजामध्ये उत्साह होता. इवन विरोधी पक्ष जे आहेत बाकीचे त्यांच्यामध्ये पण एक धाकधूक होती. मीडियामध्ये पण एक चर्चेचा चेहरा म्हणून जरांगे पाटील राजकीयदृष्ट्या प्रस्थापित झालेले होते. आणि आज आणखी मतदारसंघ सांगतील आणि एक अंतिम निर्णय घेतील अशी आज अपेक्षा होती की बुवा किमान 50-100 मतदारसंघात ते आपलं डायरेक्ट सांगतील की हे पाडायचेच आहेत आणि हे निवडून आणायचेच आहेत, अशी अपेक्षा आज सगळा समाज त्यांच्याकडून करत होता. अशा बातम्या येतील अशी एक अपेक्षा होती. अशातच अचानक सकाळी जेव्हा त्यांची प्रेस सुरू झाली तेव्हा जरांगे पाटलांनी एक वाक्य सांगितलं की मी वाट बघत होतो. आमचे जे आघाडीतले सहकारी आहे कोण म्हणजे मौलाना नोमानी साहेब मुस्लिम समाज म्हणून आणि आनंदराज आंबेडकर आणि राजरत्न आंबेडकर आणि भंतेजी बौद्ध समाज म्हणून त्यांच्याकडून काही उमेदवाराची यादी यायची असं ते म्हणत होते. आणि ती यादी न आल्यामुळे मग आमचेच उमेदवार जर उभे केले तर ते कदाचित पडण्याची शक्यता आहे अशी भीती त्यांनी व्यक्त केली. आणि त्यांनी म्हणून मी निवडणुकीतूनच माघार घेतो अशा पद्धतीची घोषणा केली. आता मुळामध्ये त्यांना प्रतिसाद मिळाला नाही नोमानी साहेबांकडून किंवा आनंदराज आंबेडकर किंवा बौद्ध धर्मीयांकडून. तर मग त्यांनी फोन केला का त्यांना, का बाबा तुम्ही यादी देत नाही? एवढा मोठा निर्णय करायला निघालेले, महाराष्ट्राची निवडणूक फिरवायला तुम्ही निघालेले, एवढं मोठं 3 मोठ्या जाती समाज एकत्र येतोय आणि महाराष्ट्रात एक नवा अध्याय घडवतोय. त्यांनी यादी द्यायची होती, सकाळपर्यंत यादी आली नाही. त्यांना काही फोन केला गेला का? त्यांच्याकडून काय प्रतिसाद आला? याच्याबद्दलची कोणतीही माहिती त्यांनी दिलेली नाही. मुळामध्ये त्यांच्याशी तुमचं जे नेमकं बोलणं झालं होतं ते कालच्या आधी कुठपर्यंत पोचलेलं होतं? म्हणजे काल जेव्हा तुम्ही मतदारसंघ घोषित करीत होते त्याच्या आधी काही तास त्यांच्याशी बोलणं झालं होतं का अचानक त्यांच्यावर पूर्ण भरोसा ठेवला आणि त्यांनी काहीच सांगितलं नाही असं काही झालंय? याचं काहीही आपल्याला उत्तर मिळालेलं नाही. जरांगे पाटील काय म्हणाले, मी निवडणुकीतून माघार का घेतो? तर एका मराठा समाजाच्या जातीच्या जीवावर आम्ही निवडणूक लढवू शकत नाही. पण हे लोक तर अलीकडे पिक्चरमध्ये आलेले आहेत ना. तुम्ही ज्या ज्या वेळेला बोललात मागच्या 2-3 महिन्यात की आम्ही निवडणूक लढवणार, याला पाडणार, त्याचं एन्काउंटर करणार, हे सगळं तर मराठा समाजाच्या जीवावरच चाललेलं होतं ना. तेव्हा कुठे हे पिक्चरमध्ये होते? मग आज ते नसताना तुम्हाला एकटं कसं काय वाटलं? म्हणजे मराठा समाजाची शक्ती कमी वाटली का तुम्हाला? मराठा समाज हा ताकदवान नाही आहे, 6 कोटी नाही आहे असं वाटलं का अचानक? नेमकं त्याच्या पलीकडे काय कारण आहे त्याचा आपल्याला शोध घेतला पाहिजे. तर मला असं दिसतंय की जरांगे पाटलांच्या या सगळ्या आकलनामध्ये कुठेतरी त्यांचा गृहपाठ किंवा त्यांचा होमवर्क कमी पडला किंवा अनुभव कमी पडला असं माझं मत आहे. लोकसभेला जेव्हा त्यांनी उमेदवार देण्याची घोषणा करायला सुरू केली, तुम्ही तो दिवस जर आठवला तर तुमच्या लक्षात येईल की त्याही वेळेला प्रत्येक मतदारसंघात 10-10, 15-15 उमेदवार इच्छुक म्हणून समोर आले होते. आणि त्यावेळेला जरांगे साहेबांना लवकर जाणवलं की आपल्याला इतके मतदारसंघातले जर उमेदवार इच्छुक असतील तर मग यांच्यातून एक निवडायचा कसा, हा प्रश्न त्यांच्यासमोर तेव्हाही आला होता. आणि हे खूप जास्ती वादावादे होतील, माघार कोणी घेणार नाही, मग ऐनवेळी प्रॉब्लेम नको म्हणून त्यांनी त्यावेळेला स्पष्ट केलं होतं की मी निवडणुकीत भाग घेणार नाही.
आणि झाकली मूठ 1.25 लाखाची तेव्हा राहिली होती. मग आता तो अनुभव त्यांच्या गाठीशी होता. मग उमेदवारांना तुम्ही आता फॉर्म भरा हे सांगताना त्या अनुभवाची त्यांनी आठवण ठेवली नव्हती असं एकंदरीत वाटतंय. ते एक स्टेप पुढे गेले. त्यांनी त्या फॉर्म भरणाऱ्या लोकांशी पुन्हा चर्चा केली, त्यातले कॅलिबर कोणाचं, निवडून येण्याची क्षमता कोणाची याची चाचपणी पण केली आणि त्या सगळ्या माहितीच्या आधारावर मतदारसंघ डिक्लेअर केले की 14 मतदारसंघात उमेदवार द्यायचे आणि 11 मध्ये पाडायचे. ते इथपर्यंत पुढे गेल्यानंतर माघारी घेणं म्हणजे त्याला माघारच घेणं असं म्हणतात. ती झाकली मूठ नाही राहिली. तुम्ही हे स्पष्ट केलं की मराठ्यांच्या जीवावर आम्ही उमेदवार निवडूनच आणू शकत नाही. सगळ्यात वाईट जरांगे पाटलाचा निर्णयाचा जो भाग आहे तो हा भाग आहे की जरांगे पाटलांनी हे सांगून टाकलं की एकट्या मराठ्यांच्या जीवावर आम्ही उमेदवार निवडूनच आणू शकत नाही. ही केवढी घातक गोष्ट झाली समाजाच्या मनोधैर्याच्या दृष्टीने. अरे मी म्हणतो निवडणूक पडेल येईल त्याला काय शरद पवार साहेब काय आता सगळे उमेदवार थोडी निवडून आणू शकतात का? ते कधी पडू शकत नाही का? फडणवीस पडू शकत नाही का? कोणी पण पडतो निवडणुकीमध्ये. इंदिरा गांधी सुद्धा पडल्या होत्या. त्यामुळे पडणं काय मोठी गोष्ट आहे. पण तुम्ही एक घोषणा केली, तुम्ही उमेदवारांना सांगितलं, तुम्ही ठरवल्याप्रमाणे उमेदवार अगदी 14 मध्ये तर 14 मध्ये दिले असते आणि पडले असते 10-5 तर काय फरक पडला असता नाही. जिथे पाडायचे होते ते तर पाडणारच आहे समाज, त्याला काही करायची गरज नाही. ते तर ठरलंय, समजा संदेश गेलेला आहे. परंतु तुम्ही हे 14 जरी निवडणुकीत उभे केले असते, तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्यातले 5 जरी आले असते, माझा अंदाज आहे या 14 पैकी 10 निवडून आले असते. कारण मलाही मराठवाडा माहिती आहे, मलाही मराठा समाजाची शक्ती माहिती आहे. अरे 8-10 जरी निवडून आले असते तर विधानसभेमध्ये आपला केवढा मोठा आवाज झाला असता. पण तुम्ही हे सांगताय की मराठा समाजाच्या एकट्याच्या जीवावर आम्ही एकही उमेदवार निवडून आणू शकत नाही. तर मग जरांगे पाटील एवढे शक्तिशाली नेतृत्व, एवढा समाजाचा 6 कोटी समाज तुमच्या मागे उभा आहे, कोटी कोटीने समाजाने एकत्र येऊन दाखवलेलं, मग त्या गोष्टीला काय अर्थ उरणार नाही असं म्हणतील ना लोक. आणि ते म्हणतायत म्हणजे मी निषेध करतो त्या लक्ष्मण हाकेंचा की ते जरांगे पाटलांबद्दल अपशब्द वापरतात. तीव्र निषेध करतो त्यांच्या बोलण्याचा. मी असंसदीय पातळीवर जाऊन बोलण्याचा त्यांना काही अधिकार नाही. जरांगे पाटील उमेदवार देत नसतील, त्यांची भूमिका आहे. अरे तुम्ही कोणते उमेदवार दिले सांगा ना, तुम्ही कोणता उमेदवार दिला निवडून आणणार आहात? तुम्ही तर नुसतेच पोपटासारखे बोलताय. त्यामुळे लक्ष्मण हाके काय बोलतात ते निषेधार्ह आहेच. परंतु जरांगे पाटलांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे होतं की ते एक पाऊल पुढे गेलेले होते. आता ते झाकली मूठ 1.25 लाखाच्या परिस्थितीत राहिलेले नव्हते. त्यांनी निवडणूक लढायला पाहिजे होती आणि त्या का नाही लढली त्याचं मला एक आकलन असं आहे, एक समज मला अशी आहे की उमेदवार देताना तुम्हाला हे कळत होतं की 10, 15, 20, 25 उमेदवार एका मतदारसंघातून उभे राहतात आणि ऐनवेळी जेव्हा एकच उमेदवार द्यायची वेळ येते तेव्हा ते एक ठरवणं महाकर्म कठीण काम होऊन बसतं. म्हणजे त्यांनाच सांगितलं तुम्ही तुमच्यातलं एक निवडा आणि बाकीच्या माघार घ्या, हे होणार नाही. ही सत्यस्थिती सगळ्यांना माहिती असते. जरांगे पाटलांना त्या गोष्टीचं जास्ती त्यांनी लक्षात घेतली नाही की असा ऐनवेळी प्रॉब्लेम होऊ शकतो. पुन्हा तेच जे लोकसभेला झालं होतं ते आताही होऊ शकतं हे त्यांनी लक्षात घेतलं नाही. आणि आता माघार घ्या माघार घ्या जरांगे पाटील जेव्हा बाकीच्यांना सांगत होते ते बाकीच्या लोकांनी माघार घेतली नाही आणि एक उमेदवार ते निश्चित देऊ शकले नाही. म्हणजे 14 जे डिक्लेअर केले तिथे पण ते एक उमेदवार सांगू शकले नाही. म्हणजे अति जास्त उमेदवार त्यातून एक निवडता येण्यातली मुख्य अडचण, आणि एक निवडलं तर बाकीचे जर नाही माघार घेतली तर नाव जाण्याची शक्यता, ही एक मोठी त्यांच्या समोर अडचण निर्माण झाली होती असं मला स्पष्ट वाटतं. खूप जास्ती भाऊगर्दी उमेदवाराची झाली आणि ते जर नाही माघार घेतली बाकीच्यांनी तर लोक त्याचंही हसू करतील असंही वाटलं त्यांना. असू शकतं असं वाटलं असेल. दुसरी गोष्ट, जे उमेदवार त्यांच्याकडे आलेले होते त्यातले सगळेच उमेदवार असे काही मासूम इनोसंट नव्हते ना. ते काही केवळ सामाजिक कामासाठी तळमळणारे लोक नव्हते. अनेक उमेदवार जे तुल्यबळ होते त्यांना राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यामुळे जर निवडायचाच असेल तर राजकीय पार्श्वभूमीचाच निवडला तर बाकीचे पुन्हा म्हणतील तो प्रस्थापितच माणूस तुम्ही उभा केला, असं पण चित्र कदाचित त्यांच्या डोळ्यासमोर आलेलं असू शकतं. तिसरी गोष्ट अशी की जरांगे पाटलांना जे त्यांनी म्हटलं होतं
की मी किमान 100 मतदारसंघात उमेदवार निवडून आणू शकतो किंवा किमान निर्णायक मतदारसंघात उमेदवार निवडून आणू शकतो आणि 14च उभे केले आणि बाकीच्या नाही केले तर आपली ताकदच काही नाही असंही सिद्ध होईल असं कदाचित त्यांना वाटलं असेल. पण एकंदरीत मला असं वाटतं की जरांगे पाटलांनी जे पाऊल पुढे टाकलं होतं ते पाऊल मागे घेतल्यामुळे कालच्यापेक्षा आजची परिस्थिती थोडी जास्ती संभ्रम अवस्था निर्माण करणारी आहे. काल निदान काहीतरी तुम्ही लढताय याच्याबद्दल समाजामध्ये एक चांगला संदेश गेलेला होता. आज तुम्ही निवडणुकीतून बाजूला जाताय म्हणजे तुम्ही मराठा समाजाच्या ताकदीवर तुमचा विश्वास नाही असं म्हणायला कुठेतरी वाव दिला गेला. हे मात्र समाजाचं मनोधैर्य खच्ची करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. एक संभ्रमाची अवस्था निर्माण झालेली आहे असं एकंदरीत याच्यातून दिसतंय. तर एकंदरीत सर आतापर्यंत तुम्ही तुमचं जे मत मांडलंय त्याच्या अनुषंगानेच मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे इतकं मोठं जे स्ट्रक्चर निर्माण केलेलं होतं, इतकं मोठं जे तयारी केलेली होती, संपूर्ण समाजामध्ये एक उत्साहाचं वातावरण होतं की आता काहीतरी इतिहास आपण घडवणार आहोत आणि त्याच गोष्टीला एका रात्रीतून कलाटणी दिल्या गेली. आता याच्यावरती समाज माध्यमांमध्ये तर्कवितर्क लावले जात आहेत, आरोप प्रत्यारोप सुद्धा केले जात आहेत. तर याच्यामध्ये एक मुख्य आरोप केला जातोय की मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या रिंगणातून जी माघार घेतलेली आहे तर ही माघार महाविकास आघाडीच्या फायद्याची आहे. एकंदरीत अशी टीका मनोज जरांगे पाटलांवरती सध्या होतीये. तर नेमकं तुमच्या मते यामध्ये किती तथ्य आहे या टीकेवरती? एकंदरीत तुमचं काय म्हणणं आहे? मुख्य म्हणजे जरांगे पाटलांच्या भूमिकांचा नेहमी अर्थ लावला जातो की जरांगे पाटील हे शरद पवारांच्या इशाऱ्यावर काम करतात किंवा महाविकास आघाडीला पूरक ठरेल असं ते काम करतात. मला काही तसं वाटत नाही की त्यांनी महाविकास आघाडीला पूरक ठरण्यासाठी काही निर्णय घेतले असतील असं काही मला वाटत नाही. मी शरद पवारांच्या आरक्षणाबद्दलच्या भूमिकेवर बोलतो म्हणून मला अनेकदा ट्रोल केलं जातं. जरांगे पाटलांनी जी आज भूमिका घेतली त्याचं स्वागत करणारे हे सगळे शरद पवारांचे भक्त आहेत किंवा महाविकास आघाडीला आजची त्यांची माघार घेण्याची कृती फायदेशीर ठरेल म्हणून ते जरांगे पाटलांचं कौतुक करतायत आणि भाजपला त्याचा फटका बसेल अशी एक भाबडी अपेक्षा ठेवून ते सगळं भूमिका ठरवत आहेत. माझं असं मत आहे की जरांगे पाटलांनी आधीपासूनच त्यांची स्पष्टता त्यांच्या विचारामध्ये दाखवलेली आहे की त्यांना देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय एन्काउंटर करायचा आहे आणि भाजपचा सुपडा साफ करायचा आहे. आता या भूमिकेतच ते महाविकास आघाडीला पूरक काम करतात असं बोललं गेलं. आता त्याच्यामध्ये काल ज्यांनी पाडायचं ठरवलेलं होतं उमेदवार पाडू असं त्यांनी म्हटलं त्यात काही शरद पवारांच्या पक्षाचेही उमेदवार होते. आता धाराशिवमध्ये तर उमेदवार देणार तर तिथे तर उद्धव ठाकरेच्या शिवसेनेचा पण उमेदवार होता. म्हणजे सरसकट भाजपचेच उमेदवार पाडू असं काही त्यांनी कालच्या 11 लोकांच्या आकड्यामध्ये काही तसं नव्हतं. त्यात काही महाविकास आघाडीचे काही उमेदवार समोर ठेवले होते. परंतु आपण हे गृहीत धरू की असा जो अंदाज लावला जातो की जरांगे पाटलांनी निवडणुकीतून बाजूला जाणं आणि केवळ ज्याला पाडायचं त्याला पाडा असा एक मोघम संदेश समाजाला देण्यातून पूर्णपणे महाविकास आघाडीकडे मराठा समाज झुकेल असं जे वाटतं तसं होणार नाही. मराठा समाजाचं आता इथून पुढचं जे वर्तन राहणार आहे निवडणुकीतलं मला कितीही भाजपचा म्हटल्याने काही फरक पडत नाही. मी एक अभ्यासक आहे, मला जे दिसतं ते मी मांडतो. असं तुम्ही कितीही म्हटलं की मराठा समाज हा महाविकास आघाडीच्या बाजूला झुकेल कारण जरांगे पाटलांनी ज्याला पाडायचं त्याला पाडा असा संदेश देण्यात आलेला आहे. मुळात जरांगे पाटील मैदानात असण्याबद्दलची समाजाची भूमिका आणि जरांगे पाटील मैदानात नसल्यानंतरची सामाजिक भूमिका याच्यामध्ये अंतर आहे. जरांगे पाटलांसाठी लढायचं तेव्हा समाज शक्तीने आणि उत्साहाने लढतो. केवळ महाविकास आघाडीला निवडून आणायचं म्हणून समाज लढत नाही. कारण मग समाजाला प्रश्न पडतो की महाविकास आघाडीला निवडून का आणायचं? त्यांनी मराठा समाजाचं कोणतं कल्याण केलं? म्हणजे जे जरांगे पाटलांचे आरोप आहे देवेंद्र फडणवीस आणि भाजपवरती की यांनी शेतकऱ्याचं वाटोळं केलं, यांनी दुष्काळाचं हे दिलं नाही, यांनी युवकांचं वाटोळं केलं, यांनी म्हणजे खूप नुकसान केलं समाजाचं, मराठा समाजाचं पूर्ण मातीत घातला मराठा समाज,
हे जे आरोप आहेत ते तर महाविकास आघाडीवरही लागू शकतात ना, कारण 2-5 वर्षाचं थोडी असते, 50 वर्षाचा परिणाम आहे ना हा. त्यामुळे समाज असं पटकन महाविकास आघाडीला जिंकून द्या आणि युतीला हरवा अशा निर्णयाला जाण्याचं काही कारण नाही समाजाला. समाज आता या परिस्थितीमध्ये स्वतःच्या विचाराने मतदान करणार आहे, कारण आता जरांगे पाटलाचा उमेदवार नाही ना. आता महायुती की महाविकास आघाडी याच्यामध्ये त्याला विचार करायला वाव आहे, त्याला कलायचं काही कारण नाही कुणीकडे. आणि दुसरी गोष्ट, जे जरांगे पाटलांचं ऐकून मतदान करणार होते त्यांना प्रबोधन करण्याची संधी भाजपला मिळालेली आहे. म्हणजे आता भाजपला मराठा समाजाच्या प्रश्नाबद्दल प्रचार करायला मोकळं राहणार आहे, कारण जरांगे आता म्हणणार नाही भाजपला पाडा म्हणून. जसं कालपर्यंत ते म्हणत होते की भाजपला पाडा, फडणवीसांचं एन्काउंटर करा, आता नाही म्हणणार ना ते, कारण त्यांनी भूमिका स्पष्ट केली, मी निवडणुकीचं बोलणारच नाही आहे. समाजाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला निवडून आणा. म्हणजे इथं समाजाचा स्वतःचा विचार आता येणार आहे आणि समाज या ठिकाणी उमेदवार बघून सदसद विवेक बुद्धीने निर्णय घेणार आहे. इथे स्थानिक समीकरणं महत्त्वाची ठरणार आहे, स्थानिक उमेदवाराचं वर्तन महत्त्वाचं ठरणार आहे, जसा पक्ष महत्त्वाचा ठरणार आहे तसं. त्यामुळे जो परिणाम जरांगे पाटलांच्या निवडणुकीमध्ये असण्याने होणार होता तो जरांगे पाटील नसल्याने होणार नाही. त्याशिवाय आता भाजपकडून काही नवे नॅरेटिव्ह येऊ शकतात, जरांगे पाटलांवर धडसोडीचा आरोप होऊ शकतो, जरांगे पाटलांना निवडणुकीला सामोरं जा असं आम्ही म्हणत होतो असं ते मोठ्या तोंडाने म्हणू शकतात. भाजप हे प्रचार करण्यामध्ये माहीर असलेला पक्ष आहे, त्यांच्याही काही भूमिका नव्याने समोर येऊ शकतात. त्यामुळे हे म्हणणं की महाविकास आघाडीला याचा फायदा होईल असं काही सरळ सरळ हे समीकरण आता इथून पुढे राहणार नाही. हे समीकरण समाजाच्या विचार विनिमयाने आणि समाज विचारपूर्वक याच्याबद्दल निर्णय करील आणि ते स्थानिक गोष्टीवर अवलंबून राहील. उमेदवार परत्वे ते बदलेल, सरसकट असं होणार नाही. कारण मग महाविकास आघाडीने काय दिलं मराठ्यांना असे पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे सरसकट काही महाविकास आघाडीला याचा फायदा होईल असं काही म्हणता येणार नाही. जसं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं होतं की विधानसभेच्या रिंगणात ते उतरणार आहेत, हे उतरण्याचं कारण फार स्पष्ट होतं की मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्याच्यावरती तोडगा काढण्यासाठी जर प्रस्थापित सरकार आपल्याला निर्णय देणार नसेल तर आपणच सरकार म्हणून तिथे स्थापन व्हावं आणि हा निर्णय मार्गी काढावा. एकंदरीत हा मुख्य उद्देश जरांगे पाटलांचा या विधानसभेच्या निमित्ताने होता. तर ज्या कारणाने मनोज जरांगे पाटील हे नेतृत्व महाराष्ट्रामध्ये आणि मराठा समाजाच्या रूपाने उदयास आलेलं होतं ते मुख्य कारण असं होतं की मराठा आरक्षण. परंतु आता मनोज जरांगे पाटील यांनी जी विधानसभेतून माघार घेतलेली आहे तर जे मुख्य आपला उद्देश होता की मराठा आरक्षण, तर कुठेतरी हा विषय आहे हा मागे पडला आहे का, याबद्दल आपल्याला काय वाटतं? व्यक्तीच्या भूमिका नव्हे तर समाजाचे प्रश्न हाच आंदोलनाचा आत्मा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. जरांगे पाटलांचा अनुभव, त्यांनी केलेला विचार, त्यांच्याकडे काही कमतरता असतील, टीम नसेल किंवा अभ्यासकांची कमी असेल, काही विचार केला तरी त्या जरांगे पाटील या नेतृत्वाच्या काही व्यक्तिगत मर्यादा किंवा कमतरता असू शकतात. म्हणून समाजाचा त्यांच्यावरचा पूर्ण विश्वास उडवला असं म्हणायचं काही कारण नाही आहे. समाजाचा त्यांच्यावर विश्वास आहे. एक सामाजिक नेता म्हणून त्यांना जी मान्यता आहे ती राहणार आहे. उद्या कोणतं सरकार येईल त्याच्या विरोधात पुन्हा आंदोलन करायला एक संधी राहणार आहे. ही गोष्ट अगदी खरी आहे की वर्षभरात ज्या तडफेने आणि ज्या म्हणजे पाठिंब्यावर हे आंदोलन चाललं, उद्या तोच पाठिंबा पुन्हा मिळेल की नाही आता त्याची गॅरंटी नाही राहिलेली. परंतु समाजाचे प्रश्न आहेत तोपर्यंत आंदोलनाची धग राहणार आहे. राहिला प्रश्न आरक्षणाचा, हे मराठा समाजालाही चांगलं कळलं आणि जरांगे पाटलांनाही चांगलं कळलं की ओबीसीतून आरक्षणाची जी मागणी आहे ती जरांगे पाटील सरकार निर्माण करूनही पूर्ण करणार नाहीत आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये आली तरी तेही करणार नाहीत आणि भाजप युतीचं महायुतीचं सरकार आलं तरी तेही पूर्ण करणार नाहीत. हे मागच्या 2 महिन्यातल्या जरांगे पाटलांच्या एकूण संवादावरून दिसून येते की आरक्षणाचा विषय तर आता बाजूलाच पडलाय.
मराठा आरक्षणाच्यासाठी जे योग्य मार्ग असतील, योग्य पर्याय असतील, जे कोणतं सरकार येईल त्याच्यासमोर नव्याने वाटाघाटी कराव्या लागतील, नव्याने चर्चा कराव्या लागतील, नव्याने मांडणी करावी लागेल आणि तो प्रश्न सोडवावा लागेल. शेवटी तो समाजाचा प्रश्न आहे. अन्य जे प्रश्न आहेत ते प्रश्न सगळ्याच पक्षांच्या अजेंड्यावर आहेत, त्यामुळे ते विशेषत्वाने अधोरेखित केलेच पाहिजे असं नाही. ते प्रत्येक पक्ष सांगतो की आम्ही त्या सगळ्या गोष्टींना बांधील आहोत. म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न, रोजगाराचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न, हे सगळ्या युवकांचे प्रश्न, या सगळ्याच गोष्टीबद्दल सगळेच पक्ष बोलतात. त्यामुळे असं आपण समजायचं कारण नाही की हे आंदोलन संपेल. आंदोलन संपणार नाही, कारण समाजाचे प्रश्न जोपर्यंत आहे तोपर्यंत आंदोलन चालू राहणार आहे. ते वेगवेगळ्या प्रकारात, वेगवेगळ्या स्वरूपात समोर येऊ शकतं. कदाचित केवळ आरक्षणाचा प्रश्न न राहता जरांगे पाटील उद्या जास्ती आर्थिक प्रश्न घेऊन पुढे येऊ शकतात आणि सगळ्या समाजाचं नेतृत्वही करू शकतात. आता आपण जे विश्लेषण करतोय हे निवडणुकीपुरतं करतोय, विधानसभा निवडणुकीपुरतं आपण बोलत असल्यामुळे या निवडणुकीत जरांगे पाटील एक आघाडी म्हणून नाहीत, याचे काय अर्थ होतात ह्याचा आपण विचार आत्ता करतोय. जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या पुढे काय होईल ते आपण हे निवडणुका झाल्यानंतर बघू. आता त्याचा विचार करायची गरज नाही आहे. आता इथे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये नेमकं कसं व्होट शेअरिंग होईल, मराठा समाज नेमका कोणाला मतदान करेल, तर असं काही सरसकट काही राहणार नाही. आता महायुतीला आणि महाविकास आघाडीला त्यांचे स्किल वापरून मराठा समाजाला त्याला काय म्हणते ॲड्रेस करायची संधी पूर्णपणे मिळालेली आहे आणि याच्यातून हा समाज सरसकट महायुतीच्या विरोधात जाईल किंवा महाविकास आघाडीच्या बाजूला जाईल असं काही आता म्हणता येणार नाही. एकंदरीत विधानसभेच्या रिंगणामधून मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेतल्यानंतर मराठा समाजाने त्यांना ज्या व्यक्तीला पाडायचं आहे त्याला पाडावं आणि ज्याला निवडून द्यायचं आहे त्याला निवडून द्यावं. एकंदरीत मराठा समाजाला असा त्यांनी संदेश दिलाय. तर ही गोष्ट झाल्यानंतर एकंदरीत मराठा समाजाची दिशा यानंतर काय असली पाहिजे याबद्दल आपलं मत काय आहे? मी पुन्हा तेच सांगतोय की आपण आता फक्त या विधानसभेच्या निवडणुकीपुरता विचार करतोय. त्यामुळे मराठा समाजाने या निवडणुकीत काय भूमिका घ्यावी याच्याबद्दल मागच्या 2, 3, 4 महिन्यामध्ये जरांगे पाटलांनी वारंवार सांगितलेलं आहे. जरांगे पाटलांनी जे सांगितले ते समाजाच्या समोर आहे आणि समाज नक्की त्या गोष्टीला आठवण ठेवून मतदान करेल. पण हे करत असताना सुद्धा अगदी सरसकटच समाज मतदान करू शकेल का? उदाहरणार्थ आपण सिल्लोड मतदारसंघाचा विषय केला तर सिल्लोड मतदारसंघामध्ये जरांगे पाटलांनी सांगितलं तसं होईल का? का आणखी समाजाला वेगळा काही विचार करावा लागेल? जसा संभाजीनगर पूर्व आहे आणि संभाजीनगर मध्य मतदारसंघ आहेत, या ठिकाणी सरसकट असं काही फॉर्म्युला लावता येईल का? तर काही मतदारसंघ असे आहेत, जसा भुजबळांचा मतदारसंघ आहे, तिथं ते महायुतीकडून लढत आहेत, तिथे तर समाजाला त्यांच्या विरोधात करायचं आहे. असे काही मतदारसंघ आहेत की जिथे आघाडीचा उमेदवारही योग्य वाटत नाही आहे पण महायुतीचा उमेदवार चालण्यासारखा आहे, असंही काही ठिकाणी असू शकतं. त्यामुळे समाजाने स्थानिक समीकरणं लक्षात घ्यावी. आमदार जो कोणी द्यायचा आहे त्याची स्वतःची क्वालिटी आणि त्याची स्वतःची भूमिका लक्षात घ्यावी. आणि त्याशिवाय जरांगे पाटलांनी दिलेला मेसेज जो आहे की आपल्याला काय दृष्टिकोन ठेवायचा आहे निवडणुकीमध्ये, मराठा समाजाच्या कोण फायद्याचा ठरू शकतो, मराठा समाजाचे प्रश्न कोण चांगले मांडू शकतो, पुढच्या काळामध्ये आरक्षण असेल किंवा आणखी शेतीचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न, रोजगाराचे प्रश्न कोण सोडवू शकतो, याच्यावरून समाजाने निर्णय घ्यावा. संभ्रमात पडू नये आणि कोणाच्याही झकोल्यात येऊ नये. सत्सद विवेक बुद्धी म्हणजे खरं खोटं तपासून समाजाने योग्य तो निर्णय घ्यावा, एवढंच मी या निमित्ताने म्हणेन. तर एकंदरीतच हे होते बाळासाहेब सराटे सर. एकंदरीत आताची जी महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती आहे किंवा मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या रिंगणातून घेतलेली माघार आहे, त्यामागचे तथ्य, त्यामागचे काही कारणं बाळासाहेब सराटे सरांनी त्यांच्या अनुषंगाने याचं सखोल विश्लेषण केलं आहे. एकंदरीत या चर्चेबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. आणि असेच नवनवीन अभ्यासपूर्ण विषयांवरती चर्चा बघण्यासाठी आमच्या गोष्ट छोटी डोंगरा एवढी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.